बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज सकाळी मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची एक बातमी माझ्या पाहण्यात आली, आपणही पाहिली असाल। अगदी 1-1.25 मिनिटांचा तो व्हिडिओ होता, फार काही ते बोलले नाहीत। मनसे अध्यक्षांनी आपली मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली। ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले, जातीपातीच्या राजकारणाच्या संदर्भातले काही प्रश्न विचारले आणि जरांगे पाटील पुन्हा आरक्षणाला का आले अशा प्रकारचे प्रश्न विचारले, त्यावेळेस मनसे अध्यक्षांनी जे उत्तर दिले, अगदी सूचक उत्तर दिलं। अगदी 1-1.25 मिनिटात त्यांनी ते उत्तर बसवलं, पण त्या 1-1.25 मिनिटात त्यांनी संपूर्ण आरक्षण आंदोलनाचा तो विचार जो माझ्या मनातही गेले 2-3 दिवसांपासून घोळत होता शिवसैनिकांनो, मी बोलायची ती अजून हिम्मत केली नाही म्हणा, किंवा ते बोलण्यासाठी मला इट्स टू अर्ली वाटलं की अजून थोडं थांबावं, जज करावं काही गोष्टींना। पण जे माझ्या मनामध्ये विचार घोळतायत त्याला कुठेतरी मला एक वेगळी झालड दिसते आणि त्याला मला कुठेतरी एक दुजोरा मिळताना दिसतोय। कारण सन्माननीय राजसाहेबांचं स्टेटमेंट हे संपूर्णपणे, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच, हे संपूर्णपणे फक्त एकनाथ शिंदे या नावाच्या आसपास घुसमळत होतं। म्हणजे त्यांच्या त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कुठेही देवेंद्र फडणवीसाचा उल्लेख केला नाही। तुम्हाला सर्वात प्रथम तो व्हिडिओ पाहायला हवा। राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस जरांगे पाटील असतील, मराठा आरक्षण आंदोलन असेल, या संदर्भात ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, नेमकं काय म्हणाले जरा पहा। जाऊयात, मनसे प्रमुख राज ठाकरे बोलतायत। जरांगे पाटील बसलेला दुसरा दिवस आहे। काल आपण बघितलं तर सीएसटी असेल, तो भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते। काय कसं काय बघताय या गोष्टीकडे? मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकत्रित वाद सुरू झालेला आहे, पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या। मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल, या बसेस असतील, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटकाच व्हायचा आरक्षण। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। निवडणुका म्हटल्या तर झालं। पक्ष आपल्या अतिशय सूचक व्हिडिओ, अतिशय सूचक। या व्हिडिओमध्ये पत्रकारांनी सन्माननीय राजसाहेबांना अनेक प्रश्न विचारून बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण सन्माननीय राजसाहेबांचं एकच उत्तर होतं, एकनाथ शिंदेंना विचारा। उत्तर आहे एकनाथ शिंदेंना विचारा। हे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारले पाहिजेत की जातीवादीचं राजकारण सुरू आहे, आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा, किंवा मुंबईकरांना त्रास होतो या सर्व आंदोलनाचा। हे सारे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा, कारण याच एकनाथ शिंदेंनी 1.25 वर्षापूर्वी नवी मुंबईच्या हद्दीवर आलेले मराठे विजयी गुलाल लावून माघारी पाठवले होते। कुठला तो कागद घेऊन आले, कुठला तो कागद वाचून दाखवला। बरं, कागद वाचता वाचता तुम्ही विचार करा, म्हणजे मला नवल वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा खोटी शपथ घेण्यात आली, एकदा नव्हे तर दोनदा। म्हणजे वाशीच्या सभेत सुद्धा ज्यावेळेस मराठे माघारी धाडले गेले, मुंबईच्या हद्दीपर्यंत पोहोचलेले मराठे माघारी धाडले गेले, याही पेक्षा कदाचित आजच्याही पेक्षा किंबहुना कैकपट जास्त मराठे त्यावेळेस मुंबईच्या हद्दीपर्यंत पोहोचले होते, त्यांना माघारी धाडण्यात आलं होतं। अनेक मराठे हिरमुसले होते, रागावले होते, पण ठीक आहे, त्यावेळेस जो विजयी गुलाल लावला गेला, विचार करा, त्यावेळेस जो निर्णय सांगितला गेला की 10% आरक्षण झालेलं आहे मराठ्यांसाठी, मग जर ते झालंय तर मग आज एकनाथ शिंदे तोच कागद पुन्हा वाचून का दाखवत नाहीत? पहिला प्रश्न की मराठ्यांना जर आरक्षण मिळालंय तर मग मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईमध्ये का आलेले आहेत? दुसरा प्रश्न, या प्रश्नांवर कोणीच बोलत नाही। बघा बरं का, मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न करेल। नवी मुंबईपर्यंत आलेला मराठा त्यावेळेस कुणाच्या शब्दाखातर मागे गेला होता हे मनसे अध्यक्षांनी योग्यच सांगितलेलं आहे।
आपण गुलाल लावायची त्यावेळेस जी घाई केली, आणि मला खरंच एक गोष्ट मनातून सांगतो, एक मराठा म्हणून सांगतो, या सबंध आरक्षण आंदोलनामध्ये कुठेही कुठल्याही पक्षाचं राजकारण न निघावं एवढीच मी एक अपेक्षा करून चाललोय. आणि देवाला प्रार्थना करतो, गणपती रायाला प्रार्थना करतो, या सबंध आरक्षण आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण लपून छपून आतून नसावं. कारण मराठा हा भोळा आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाण्याच्या हद्दीमध्ये येणारे सारे मराठे, त्यांना आम्ही जे निहारीची वगैरे सोय करत होतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं हे सारे भोळे मराठे आहेत, यांना राजकारण नाही कळत. आज नेता उभा राहिलाय, त्याच्या मागे ठाम उभा राहायचंय म्हणून गावागावाहून अगदी बीड, यवतमाळ, हिंगोली, वसमत सगळीकडनं, नांदेड, नाशिक असेल सगळीकडनं मराठे अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मराठे आज मुंबईपर्यंत पोहोचतात. या सर्वाला कुठलीही राजकीय झालर न निघावी ही माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. मी तुम्हाला 2 बाजू सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा, लक्षात घ्या, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कोल्ड वॉरचा हा भाग नसावा ही सुद्धा माझी एक बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे, कोल्ड वॉरचा. कारण बघा, तुम्हाला जर काही गोष्टी सांगायचा मी एक थोडक्यात प्रयत्न करतो, तितकं मी विस्कटून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. पण देवेंद्र फडणवीसाला पाठिंबा आहे हा नरेंद्र मोदीचा, आणि एकनाथ शिंदेला पाठिंबा आहे हा अमित शहाचा. विचार करा, जवळपास 138 जागा जिंकलेला भारतीय जनता पक्ष जवळपास 2 आठवडे थांबला होता मुख्यमंत्री पदासाठी. लक्षात घ्या, या गोष्टींना कुठेतरी काहीतरी झालर निघते. देवेंद्र फडणवीसाच्या मागे जर नरेंद्र मोदी उभे नसतील ना, तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही नसते. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे माझे अंदाज आहेत हे सगळे. तुम्हाला किती बघा आता, आणि हे अंदाज किती खरे ठरतात जे मी काही बोलणार आहे पुढे, किती खरं ठरतं, किती खोटं ठरतं, सत्यात उतरतं न उतरतं, हा शेवटी काळाचा विषय. याच्यावर काळच उत्तर देईल. हे आपण आज नाही सांगू शकत. पण 2 बाजू तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कमीत कमी माणसं दोन बाजूंनी विचार करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्या गोष्टींकडे पाहता. मी पुन्हा सांगतो, मराठा भोळा आहे. मराठा आपल्या आरक्षणासाठी, आपल्या तान्ह्या बाळांसाठी, भविष्यात होऊ घातलेल्या पिढ्यांसाठी आज लढतोय. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं, पण ते राजकारणाचा भाग बनू नयेत. आरक्षण राहिलं लांब, पण मराठा राजकारणाचा भाग झाला आणि राजकारण्यांनी त्यांच्या पाठीवर काय म्हणतात त्या बंदुका ठेवून गोळ्या झाडल्या एकमेकांवर. असं नको व्हायला. या देवेंद्र फडणवीसाच्या, एकनाथ शिंदेच्या कोल्ड वॉरचा हा भाग नसावा. तुम्हाला माहिती असायला हवं, देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी विरुद्ध मराठा हे जे गेल्या 1.25 वर्षामध्ये जे काही ती खेळी केली ती अगदी यशस्वी ठरली. तुम्ही पहा, कित्येक ओबीसी नेत्यांना, मनोज जरांगेंवर, कित्येक वाचाळवीरांना, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला जाणीवपूर्वक वाकडी तिकडी स्टेटमेंट करण्यासाठी त्यांनी सोडलं. आता तुम्ही पाहिलं असेल, मराठा आरक्षण आंदोलनातल्या मधल्याच काही पदाधिकाऱ्यांना फोडून त्यांच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला लावल्या. अनेक गोष्टी घडल्या मधल्या काळामध्ये. बघा, फोडा आणि राज्य करा या गोष्टी आपण गेल्या 1.25 वर्षामध्ये, विशेषतः मी मराठ्यांना सांगतो, तुम्ही या गोष्टी जर अनुभवल्या नसतील तर लिहा कमेंटमध्ये. माझं काही चुकत असेल तर लिहा कमेंटमध्ये. जवळपास गेल्या 1.25 वर्षामध्ये मराठा आरक्षण आंदोलन जवळपास बदनाम करण्याचं हे काम या कमळीने चालवलं. जर तसं नसतं तर आज नितेश राणेसारखा एवढूसा मामुलीसा मराठ्यांसमोरचा मामुलीसा नेता एवढं एकेरीमध्ये जरांगे बोलत बसला नसता. आज ज्या प्रकारे त्याची जीभ वळवळते नितेश राणेसारख्या नेत्याची, एवढी जीभ मराठ्यांच्या विरोधात वळवळली नसती. तुम्हाला एक उदाहरण ऐकवतो, अगदी छोटं उदाहरण, अगदी कालचाच त्यांचा व्हिडिओ. मनोज जरांगेंची शिवराळ भाषा आहे आणि ही मराठ्यांची भाषा असू शकत नाही, मराठे कधी कोणाच्या आईवरून शिव्या देऊ शकत नाही, अशा प्रकारचं हे स्टेटमेंट सांगताना याने आम्ही 96 कुळी आहोत हे बोलत असताना त्याने 96 कुळी विरुद्ध मराठा हा इथे भेद दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा फक्त नितेश राणे एकटा नाही बरं का, रामदास कदमही असतील, इतर अनेक नेते. 96 कुळी विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा, कुणबी विरुद्ध मराठा, हे सगळं जाणीवपूर्वक कसं करण्याचा प्रयत्न केला. आणि याला झालर आहे देवेंद्र फडणवीसाची. जरा नितेश राणेचा हा एकदा व्हिडिओ पहा, पुढे मी बोलतो. जे रक्ताने मराठे असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे. जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द
बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. विचार करा, एवढं एखाद्या नेत्याच्या पाठिंब्याशिवाय एखाद्या समाजाच्या विरोधात बोलणं हे शक्य आहे का नितेश राणेला? एवढी हिंमत नितेश राणेची नाही. आज पडळकर असतील, आज पंकजा मुंडे असतील, हाके असेल, अनेक नेते उभे केले गेले, एक पॅरलल फळी उभी केली गेलेली आहे. विचार करा, या सगळ्या गोष्टी का केल्या जात आहेत? कुणाला क्रॉस काउंटर करण्यासाठी केल्या जात आहेत? आता साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. भुजबळांना मंत्री करणं हे अजित पवारांना कुठेही त्यांच्या मनातलं नव्हतं, पण छगन भुजबळांना मंत्रिमंडळात आणलं कुणी? विचार करा, बॅकग्राऊंडला विचार करा. हा ओबीसी विरुद्ध मराठा वाद घालण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. यांना पुढे करायचं आणि भविष्यामध्ये हे जे काही युद्ध तयार होणार आहे जातीय महाराष्ट्रामध्ये, या पोळ्या लाटण्यासाठी हे यांच्यामधलं कोल्ड वॉर. आता विचार करा ना, या सगळ्यांना मोठं करण्यासाठी, यांना हवा भरण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी किती पापड बेलले असतील. म्हणजे माणसं ह्यांच्या पक्षातले. तर साधं उदाहरण घ्या, यांचं कोल्ड वॉर बघा. रवींद्र चव्हाणाला प्रदेशाध्यक्ष केलं गेलं. रवींद्र चव्हाणाचं तसं काय कार्य होतं प्रदेशाध्यक्ष करणे? पण ठाणे जिल्ह्यामधून कुणाला काउंटर करायचंय? आणि विशेषतः रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीमधनं कल्याण लोकसभा. आता कल्याण लोकसभेमध्ये कोण खासदार आहे? ही काउंटरगिरी बघा तुम्ही. हे असंच नाही घडत राजकारणामध्ये. देवेंद्र फडणवीस, आता चित्रा वाघचा काल परवाचा तो व्हिडिओ पहा. चित्रा वाघने जी काही तारीफ ठोकलेली आहे देवेंद्र फडणवीसांची, म्हणजे कशी आपली एक फळी तयार केली जाते. मग प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, अगदी भातखळकर असतील, चित्रा वाघ असतील, ही अगदी स्वतःची पेरलेली माणसं. जेव्हा शिंदे केंद्रामध्ये जातात, विचार करा, अमित शहांशी त्यांच्या मोठमोठ्या बैठका चालतात. त्या बैठकांमध्ये फक्त शिवसेनेशी कसं लढावं, उद्धव साहेबांशी कसं लढावं हा विषय नाही होत. देवेंद्र फडणवीसाला कसं काउंटर करावं हे विषय मात्र नक्की होत असतात. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी भविष्यात कशा घडतील कशा नाही घडतील मी सांगू शकत नाही, पण याची मी वेगळी बाजू तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विचार करा, आज महाराष्ट्रामध्ये अमित शहा येऊन जातात, लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. बघा बरं का, अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं आझाद मैदान, महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा एखादा विषय, आणि मीडिया सुद्धा हा साधा प्रश्न त्यांना विचारत नाही की एवढा मोठा महाराष्ट्रातला एक सामाजिक विषय ज्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे, त्या विषयाबद्दल हा अमित शहा चकार शब्द काढत नाही. अमित शहाच्या स्वागताला देवेंद्र फडणवीस लालबागला पोहोचतात, एकनाथ शिंदे लालबागला पोहोचतात, सारा जथ्था पोहोचतो लालबागला. पण हेच दोन नेते तिकडे मात्र मनोज जरांगे जिथे बसले तिथे जात नाहीत. हे लक्षात घ्या. अनेक गोष्टी आहेत त्याला. आज मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा, मला बघा काही कुणाला खटको न खटको, पण मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आज थेट टीका त्या मागच्या विजयी गुलालावर केलेली नाहीये. अजूनही मला ती टीका कुठेही दिसत नाही. तुम्हाला जर दिसली असेल तुम्ही मला पाठवा, वैयक्तिक पाठवा. तो विजयी गुलाल लावून मराठ्यांना तुम्ही फसवलात. छत्रपतींची खोटी शपथ घेतली. बरं, पहिली शपथ ती वाशी मधली आणि दुसरी शपथ तुम्हाला आठवत असेल ती त्याच आझाद मैदानातल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. दसरा मेळाव्यामध्ये, यांच्याच शिंदे टोळीच्या आझाद मैदानावरच्या मेळाव्यात. त्यावेळेस सुद्धा अगदी नाटकी आणि फिल्मी अंदाजमध्ये ती शपथ घेतली होती. अनेक गोष्टी आहेत. मग जर काही जणांचं मत असंही ठरत असेल की यांच्या कोल्ड वॉरचा भाग कुठेतरी केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना कमकुवत दाखवण्यासाठी, मराठ्यांचा विरोध आहे हे दाखवण्यासाठी, किंवा एकनाथ शिंदेंना मराठ्यांचा पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी, या सगळ्यासाठी मराठ्यांचा कुठेही वापर नको. मराठा हा भोळा आहे. मनोज जरांगे दादा पाटील हे फार प्रयत्न करतायत मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनासाठी, हे झटत आहेत. पण त्यांच्या झटण्याला त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसरा जर आपल्या गोळ्या झाडू पाहत असेल तर आपल्याला त्या सगळ्याकडे बारकाईने पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आज
मॅक्रो मॅनेजमेंटची गरज आहे, फार मॅक्रो, फार बारीकीत पाहायला गेलं पाहिजे. आपण स्वतः आपण शिवसेना असू, मनसे असू, या आज सध्या जमाना सोशल मीडियाचा, मॅक्रो मॅनेजमेंटचा, आपण फार कमी पडतो इथे ह्या भारतीय जनता पक्ष हा सुसाट आहे या सगळ्यामध्ये, या सर्व मॅक्रो मॅनेजमेंटमध्ये. कुठेतरी या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. मी काल बऱ्याच गोष्टी पाहत होतो, अनेक जण फक्त त्यातले भावनिक गोष्टी पाहत होते, मराठ्यांच्या गैरसोयी पाहत होते, पण ज्यासाठी म्हणून तो मराठा तिथे आलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचं बारीक राजकारण शेवटी हे मराठा आरक्षण हे भावनिकतेतून मिळणार नाही. मी पुन्हा सांगतो, याच्यात तुम्हाला राजकीय प्रगल्भता असली पाहिजेच आणि असणं गरजेचं आहे. राजकीय प्रगल्भता ते बघा, तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. हाच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस अपोजिशन लीडर होता, विरोधी पक्षनेता होता, त्यावेळेस म्हणतो हो राज्य सरकारच्या हातामध्ये आहे, आणि आज ज्यावेळेस सत्तेमध्ये असतो त्यावेळेस म्हणतो हो नाही हे राज्य सरकारच्या हातामध्ये नाही, हे केंद्राच्या हातातलं, आणि केंद्रातले म्हणतात हे कोर्टाच्या हातातलं, आणि कोर्ट म्हणतं हे संविधानात बसत नाही. मग केंद्रात पंतप्रधान तुमचे, राष्ट्रपती तुमचे, राज्यात सरकार तुमचं. मग तुम्हाला जर मराठ्यांसाठी काही ठिकाणी काही गोष्टी बदलाव्या लागत असतील तर त्या मग का नाही? पहिला प्रश्न. जरा बघा ना, देवेंद्र फडणवीसाचे हे फसवणुकीचे धंदे जरा पहा, एकदा पहा. इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो, परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत, त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल, असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं. केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे. माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाहीये. अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं का? आहेच, राज्यालाच अधिकार आहे. बरं, ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो. बघा, असं म्हणतात ना, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे, अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट. कुठेतरी राजकारण केलं जात आहे, हे जाणीवपूर्वक हे राजकारण केलं जात आहे. आपण विचार करा, आज मराठा एवढा खस्ता खाऊन तिथे आलेला आहे, त्यांना आज आंघोळीची सोय नाही, शौचाची सोय नाही, मोबाईल चार्जिंगची सोय नाही, तिकडच्या साऱ्या टपऱ्या, रेस्टॉरंट, हॉटेल सारं बंद केलं गेलेलं आहे. स्वतःच्या शिधावर जेवण बनवायचं म्हटलं तर आपल्या गाड्या खूप लांब पार्क केलेल्या आहेत. ते जेवण तिकडून घेऊन यायचं कसं? पाऊस चालू आहे, आंघोळीसाठी पावसाचं पाणी वापरलं जातं. अगदी विचार करा, तिथल्या काही लोकांनी काही धंदे मांडले, त्या सर्वांना खरं तर अशांना नरकात जागा मिळू नये. ज्यांनी 10 रुपयाचा वडापाव 30-30, 40-40 रुपयांना विकलाय ना, त्यांना नरकात सुद्धा जागा मिळू नये, एवढंच मी सांगेन. अनेक गोष्टी आहेत, मराठे खस्ता खात आहेत, पण या गोष्टी सध्या तरी मी दुय्यम ठेवतो. प्रथम प्राधान्य या राजकीय इच्छाशक्तीला मी देतो, कारण ही राजकीय इच्छाशक्ती झाली ना, मराठ्यांना मुंबईत थांबायची गरज नाही. हे माझे मराठे जे शेतकरी आहेत, खरं तर जे आपल्या गावची शेतीची कामं अर्धवट ठेवून इथे फिरतायत, मुंबईत त्यांना काही मुंबईचा तुम्हाला समुद्र पाहायचा नाही, त्यांना मुंबईचं रेल्वे स्टेशन पाहायचं नाही, त्यांना मुंबईचा तो खारा वारा पाहायचा नाहीये. विचार करा, आज विचार करतात लोक मुंबई फिरायला आले, काही हौशे म्हणतात हे मुंबई फिरायला आले. कानफटात जाळ खेचायची मनातून इच्छा होते, कानफटात जाळ मारायची इच्छा होते. ठीक आहे, संयमाने घेऊयात. या सगळ्याला मी पुन्हा सांगतो, शेवट करताना ही मी एक दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. सत्य असत्य याचं उत्तर वेळ देईल, हे वेळ ठरवेल, पण असं काही घडू नये एवढीच एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र.